बघा सर, आपल्यामध्ये अमेरिका न्यूयॉर्कवरून आलेले आहेत आणि मुंडी कोट्याला मागच्या वेळेस सर आले त्यावेळेसही भेट दिली होती, बरोबर. आणि ते त्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून, सायंटिस्ट म्हणून काम करत आहे. तर त्यांच्या बाबतीत आपल्याला जाणून घेण्याची सुरुवातीपासून इच्छा होती, तर आपण त्यांच्या नावापासूनच जाणून घेऊया. सर, आता आपण मुलाखत देतात, तर मी आपणास विचारू इच्छितो की आपलं नाव आणि मुळगाव यांना सांगा. माझं नाव तारेंद्र यशवंतराव लाखनकर, मुळगाव मुंडीकोटा, रेल्वे स्टेशन. आणि सर, आता आपलं परिवार नेमकं कोणत्या ठिकाणी राहतो? माझा परिवार आहे न्यूयॉर्क सिटीच्या बाजूला एक न्यूजर्सी स्टेट आहे, न्यूजर्सी स्टेट आहे. तिथे एडिसन नावाचं एक गाव आहे. त्या गावात राहतो मी. शहर एडिसन नावाचं शहर, तिथे राहतो. माझं काम आहे टाइम्स स्क्वेअर हॅपी न्यू इयरचं माहिती आहे. अमेरिकेत एक जगा ठिकाण असतं टाइम्स स्क्वेअर. जगातली सगळ्यात फेमस जागा आहे टाइम्स स्क्वेअर. तिथेच्या बाजूलाच माझी युनिव्हर्सिटी आहे, तिथे मी काम करतो. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या मध्यभागी माझं युनिव्हर्सिटी आहे. सर, आपण इथं मुंडी कोटामध्ये प्राथमिक शिक्षण घेतो, पहिली ते चौथी. मग पाचवीच्या पुढे नेमकं पाचवीला मग मला पहिला नंबर आला. चौथीला मला स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप आहे तुम्हाला? हां, स्कॉलरशिप. मी चौथीला स्कॉलरशिप प्रश्न मी पास केली. मग आईवडिलांनी मला तुमसरला शिकायला पाठवलं, तुमसरला राष्ट्रीय विद्यालयामध्ये. ते 5वी ते 12वी राष्ट्रीय शिकलो मी. त्यानंतर मी तुला अभ्यास कमी पडलो, राईट. मग मी पॉलिटेक्निक केलं 3 वर्ष, नागपूरला आणि नागपूरला. मग 3 वर्ष बी केलं. मग बी नांदेडला केलं, गव्हर्नमेंटच्या नांदेडला केलं. त्यानंतर एमटेक केलं नागपूरला VNITला. त्यानंतर IITमध्ये PhD केली. म्हणजे 2 वर्ष PhDला होतो. तो PhD सोडून अमेरिकेत PhDला गेलो. IIT मुंबईला. हां, तिथे 2 वर्ष होतो PhDला. मग ती सोडून अमेरिकेला चांगलं अपॉर्च्युनिटी भेटली तिथे सॅटेलाईटवर. मला PhD केली 3 वर्षामध्ये. नाही, म्हणजे तिथं जाण्याच्या, म्हणजे इथं जेव्हा मुंबईवरून तुम्ही तिथे गेले, म्हणजे तिकडून ऑफर मिळाली की तुम्ही अभ्यासाच्या सुधारता? तुम्ही जेव्हा चांगला अभ्यास करता ना, तर गव्हर्नमेंट पैसा देतो आपल्याला. तुम्ही जेव्हा PhD केलं तेव्हा मला गव्हर्नमेंटने अराउंड $36,000 मीन्स ऑलमोस्ट 30 लाख रुपये पर इयर पैसे दिले. 30 लाख रुपये पर वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 लाख पर मंथ पैसे त्यांनी दिले. शासकीय शिक्षण शासकीय अमेरिकेची. अच्छा. अमेरिकी शिक्षण आहे. तर मग त्यांनी पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला चान्स मिळाला आणि तुम्ही तिथे गेला. तर एमटेकला मी चांगला रिसर्च केला त्यामुळे. बघा, तर आपण प्रयत्न केलं आणि चांगले गुण मिळवले तर कुठेही शिष्यवृत्त्या पण मिळतात आणि आपल्याला शिकायला मदत मिळते. माणूस कुठेही जाऊ शकतो. जर आता तुम्ही तिथं म्हणजे नेमकी कोणत्या ठिकाणी कार्यरत? हे सिटीनुसार न्यूयॉर्कमध्ये कार्यरत आहे. तिथे नासाचं एक सेंटर असतं. नासा माहिती आहे ना, नासा सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये मी काम करतो. त्यात मी काय सॅटेलाईटचे छोटे मॉडेल आहेत ते तयार करतो. त्याने मी ग्राउंडवर टेस्ट करतो. मग टेस्ट झाल्यानंतर ते सॅटेलाईटचे मोठं प्रोटोटाईप काय पाठवतो आम्हाला. तिथून मग ते फोटो काढत राहतो कंटिन्यू. ते फोटो ट्रान्सफर करतो. म्हणजे ॲक्च्युअली म्हणजे सॅटेलाईट सेंटरमध्ये हां, नासा युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीचा नासाचा काय कॉन्ट्रॅक्ट देतो सगळ्यांना. अच्छा. मग तिथं सर, तिथं पण कॉलेजचे विद्यार्थी शिकायला येतात? येस. तो माझ्याकडे तो युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथे बॅचलर डिग्री असतं म्हणजे अंडरग्रॅज्युएट डिग्री, एमटेक आणि PhDचे विद्यार्थी असतात. तर माझ्याकडे PhDचे विद्यार्थी आहेत, एमटेकचे विद्यार्थी आहेत आणि अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी असतात. ते वेगळे अंडरग्रॅज्युएट रिसर्च करतात. तर माझ्याकडून 8 विद्यार्थी PhD झाले आहेत, बरेच एमटेक झाले आहेत आणि बॅचलरवाले खूप सारे झाले आहेत. अच्छा. म्हणजे तुमच्या मार्गदर्शनामध्ये ते रिसर्च करतात, बरोबर, हे करतात, बरोबर. आणि प्रोजेक्टवर पुढे चालू असतं. नवीन पिढी येत राहतो. आता मला सांगा सर, तुम्ही म्हणजे आता ह्या आमचे विद्यार्थी आहेत यांना किंवा आपल्या जे आता सॅटेलाईट वगैरे किंवा नासा वगैरे ह्या संस्था म्हणजे अमेरिकामध्ये प्रगत देश आहे. तर प्रगत देशामधली जी शिक्षण व्यवस्था आहे ना, आपल्या भारतातली किंवा आपल्या महाराष्ट्रातली, आपण इथं शिकला तिथं आपण प्रत्यक्ष विद्यार्थी पाहता किंवा त्यांचं स्कूल टायमिंग किंवा स्कूल हेच पाहता, त्यांचं वातावरण, तर त्याच्यामध्ये ना याच्यामध्ये काय फरक आहे? तर काय होतं, अमेरिकेत आणि फरक आहे, बेड तीच राहते अराउंड 6 ते 6.5 तास, बरोबर. तिथं काय असतं की मुलांना प्रश्न, तिथला क्लासरूम छोटा असतो, प्रत्येक वेळात 20 ते 22 विद्यार्थी असतात, राईट. पण मुलांना प्रत्येकाची मुभा असते, राईट. इथे पण आपण आता चांगले विचारले प्रश्न, छान आवडला, पण हेच गोष्ट तिथे प्रोत्साहन दिली जाते. अच्छा, प्रश्न विचारावे. तिथं विचारणार नाही प्रश्न, तुम्हाला कळणार नाही, बरोबर ना. बरोबर. गप्पच राहू, शिकू असे. मैंने बोला जब बोलेगा वही, जिसका बोलेगा उसका घोड़ा बेचेगा, गधा बेचेगा, बराबर. म्हणजे तुम्ही जे विचारा प्रश्न तो नॉलेज मिळेल, तर विचारण्याचं नॉलेज मिळेल कसं का, आहे ना.
तर ती गोष्ट अमेरिका शिकवते. अगं मी तर प्रगत काय आहे, कारण तुम्हाला लहानपणापासून प्रश्न विचारावे. प्रश्न शिकताना सुरुवातीला तुम्हाला लोक चिडवतील, पण हळूहळू तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणून चांगले प्रश्न विचारावा, बरोबर. तर कधीही पण शाळेमध्ये पण शिक्षकांना कुणालाही संस्कृतीला घाबरू नका, प्रश्न विचारावे. जी पण तुमची क्युरियोसिटी आहे, तुम्हाला वाटेल हा प्रश्न मूर्खपणा असेल किंवा काहीतरी चुकी असेल, हरकत नाही. जो हसेगा उसको दाद दिखेगा, बरोबर ना. लेकिन अपना तो ज्ञान बढ़ गया ना, बरोबर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हाला जे कळत नसेल किंवा जे समजत नसेल त्या बाबतीत शिक्षकांना किंवा आपल्या मार्गदर्शकांना आपण विचारलेच पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय आपल्याला पुढचं कळत नाही आणि ते कळल्यावर आपण अजून जास्त विचार करतो. बरोबर सर. सर मी काय म्हणतो, आता आपण या पदापर्यंत पोहोचलो. जनरली आपल्या भारतातील किंवा जनरली सर्वसामान्य गावातील विद्यार्थी या पदापर्यंत पोहोचत नाही. आता आपण त्या पदापर्यंत पोहोचले तर आपल्याला नेमकी प्रेरणा कुठून आणि कशी मिळते ते सांगू. तर माझ्या दोन प्रेरणा होत्या. घरचा मोठा भाऊ होतो मी, राईट. आता आमच्या आईने काय म्हटलं की अगर बडा बेटा सीख जाएगा, छोटे बेटे सीख जाएंगे ना. आता तुमचे मोठा भाई ना, मला रिस्पॉन्सिबिलिटी भेटली कि भाई गुरुवर सीखेगा, तू दौड़ेगा तो बाकी बच्चे बरोबर आहे. तो फिर बाकी बच्चे क्या, बाकी फैमिली आ गई, तो मैं सीख गया. फिर मेरा दो भाई इंजीनियर बन गए, वो अमेरिका में है. फिर मेरी साली है, मेरे को 4 साली है. मैं 4 भाई है और मतलब 4 साड्या आहेत, सख्खे साड्या. त्या पण PhD केल्या, 2 PhD त्याने केले, डॉक्टर झालेत. तर एक म्हटलं मी, माझा परिवार वाढला, माझे नाते, माझे पोरं वाढलेत सगळ्यांचे, आणि आपली गावचे लोक वाढलेत. म्हणून एक मेरा अरे अपना भाई कोई ऊपर गया है, तो एक आदमी बनने से पूरा कुटुंब पुन्हा गाव पण पुढे, तो एक प्रयत्न. आणि इथं आल्यामुळे तुमच्या पण 1-2 विद्यार्थी पण शिकतील, चांगला अभ्यास करतील आणि पुढे येतील, बरोबर. सर आता मला सांगा, तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल, आता सर आपण अमेरिकामध्ये राहता, अमेरिकामध्ये आणि अमेरिकाचं लाईफस्टाईल, तिथलं लाईफस्टाईल, तिथली जीवनचर्या आणि इथली जीवनचर्यामध्ये काय फरक आहे? जाण्यापुढे खूप मोठा आहे. तर अमेरिकेत 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या सगळ्यांना कारा आहेत, सगळे लोक सुद्धा घरी काम करतात. इथे नोकरी भेटत नाही, तिथे कामवाली हा फंडा नसतो. तिथे कामवाली कायला स्वतःमध्ये सुद्धा काम करत होता. ते प्लेट जरी झाल्यानंतर आपण काय करतो, प्लेट ठेवून देतो, उठून चला तो बरोबर. स्वतः आई उचलते प्लेट, राईट. ते अमेरिकेत होत नसतं. तिथे जो मुलगा किंवा मुलगी स्वतःवर उचलते, तर धुते ठेवते. त्यामुळे काय होते, स्वावलंबनाची आदत लागते. म्हणजे स्वतःचा पोरगा, तुमचे कपडे तुम्ही धुतणार, राईट. घरी तुमची आई होते, बरोबर, किंवा कामाला होते, बरोबर. आमच्या पोस्ट कपडे सुद्धा होतं. त्यामुळे काय स्वावलंबन लागतं माणसाला, आणि त्यामुळे हळूहळू त्या गोष्टीची बऱ्याच गोष्टी फरक पडतो. ती गोष्ट एक आहे. स्वतः आम्ही स्वतःचे काम सुद्धा करतो, त्यामुळे त्या बॉडीला पण आराम मिळतो ना, बाईला पण काम सवय लागते ना. इथं काय आधी इंडियामध्ये काय असतं, सगळे लोक आफ्टर 30 झाले की फोटो बाहेर निघाले असेल, बरोबर. का बरं, कारण खाके सब बैठ जाते ना TV पे. अमेरिका में सब लोग हेल्दी रहते, थोड़ी सी पटी निकली थोड़ी बहुत, ठीक है. तो वो फर्क है कि वहाँ पे सब लोग खुद काम करते हैं, क्लीननेस. यहाँ पे पण खर्रा खाल्ला की फेकली पोळी. अमेरिका कधी पोळी फेकत नाही, रस्ते साफ असतात, त्या लोक बरोबर काळजी घेतात. तर जर आपण पण आपल्या शाळेची, तुम्ही पण आले उद्या शाळेमध्ये, की पेपर पडलाच ना की उचलायचं, त्यावर टाकायचं. कारण का उद्यापासून म्हणजे बाहेर फिराल, जितका पेपर पडला असला स्वतः उचला. असं सांगतो मला, कदाचित तुम्हाला फायदा वाटेल, पण तुमचे डोक्यात चांगला विचारेल की मैं अच्छा काम कर रहा हूँ, बराबर. ये काम करो. तो जेव्हा मतलब कचरा पडला असला की घाबरायचं लोकांना, लोक क्या बच्चे का बोलेंगे डरने का नाही, तिथे उठाने का, बराबर. ह्या गोष्टी तुम्ही करायला शिका ना, तर आम्ही ते करतात बरोबर. त्यामुळे त्यांना चांगलं गुण मिळतात, त्यांना लक भेटतं, राईट. असं. चला सर, वेळ बहुत पुष्कळ घेतो. या प्रश्नाचं उत्तरही खूप मोठं आहे, पण तरी पण तिथला जीवनमान आणि इथलं जीवनमान, लाईफस्टाईल यामध्ये फरक आहे. तिथलं सर मुख्य अन्न काय असं आहे ते सांगून द्या. तिथलं अन्न आहे मुख्य अन्न बघा, पास्ता. म्हणजे पास्ता नाव ऐकलं, हां, त्याला मुख्याने लोक पास्ता खातात. तिथले लोक थंडीच्या प्रमाणात चिकन आणि मीठ खातात जास्त, म्हणजे प्राणी जास्त खातात, कारण प्रोटीन असल्यामुळे ते गरम असतं बॉडीला. आपल्या गरमी खूप असतं, आपण सोपं न खातो, भात, तांदूळ वगैरे, गहू आणि भाज्या खातो, तर आपल्याला ते पचायला सोपं जातं. गरमीमुळे कमी एनर्जी लागते, थंडीमध्ये खूप सारा एनर्जी पाहिजे, त्यामुळे ते लोक मांस, मटण खातात. अच्छा सर, एक प्रश्न शेवटचा विचारतो. बघा, एक विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की आपल्या विद्यार्थी मित्रांनी आणि आपण
प्रत्यक्ष प्रगतीसाठी काय केले पाहिजे याविषयी काय सांगा? बघा बघा एक बघा, दोन गोष्टी आहेत. स्वतःचं आपण कल्याण करतोच, स्वतःचा अभ्यास कर, स्वतः फायदा करतोच, पण थोडंफार वेळ दुसऱ्यांना द्यायला पाहिजे आपण. दुसऱ्यांकडे शेजारी म्हणो किंवा शाळा म्हणो, थोडासा वेळ, जास्त नाही. आता मी वेळ आलो राईट, मला काय करायची यायची, माझा पैसा मिळणार इथला का? पैसा तर नाही राईट, पण थोडा मनाला चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून, तुम्हाला भेटून राईट. राईट, हा सामाजिक कार्य आहे. आता त्यांचे हे साखर चांगले काय करतात, काही फायदा नाही आहे. जेव्हा सामाजिक कार्य करतो तो भगवान आहे ना, कोणीतरी तो बघत राहतो आहे ना, ईश्वर तो बरोबर बघत राहतो. तो तुमच्या चांगल्या कार्याला, नकळत्या कार्याला तुमची नशीब बनवतो, बरोबर. तसं थोडं करायचं. 10 मिनटं जरी तुम्ही काम न केले, घरी आता रस्ता कचरा फेकला, तुम्ही कुत्राला हेल्प केली किंवा ज्यांना हेल्प केली, पेपर फेकले, छोटं जरी काय, तो 10 किंवा 15 मिनटं द्या दररोज. त्याच्याने तुम्हाला कोणी बघणारा बघेल आणि तुम्हाला जे अभ्यासात न आठवणे प्रश्न आहेत ते मिळतील, लक तयार होईल, बरोबर. एक्झामला प्रश्न उत्तर बरोबर लगेच आठवतील, त्या गोष्टी होत राहतील. आणि एवढं तुम्ही कार्य करा, ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर. चला. खूप खूप